त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये खूप मोठा फरक पडणार आहे. कारण की पहिल्या पाया आणि ह्या पायामध्ये फरक असल्यामुळं निश्चितच सर्व प्रकारची कामे ही हलकी होतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. तर आयोजकांचे मी या ठिकाणी खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आमच्यासारख्या दिव्यांगांसाठी या ठिकाणी त्यांनी शिबिर राबवलं. ओम साईराम. नाव सुनील दुधाने, कात्रज. 12 तारखेला आलो तेव्हा याच पायाचं माप घेतलं होतं आणि माप घेतल्यानंतर आज पाय मला कंप्लीट करून दिला. आता या पायामध्ये आणि त्या पायामध्ये त्यावेळेस पहिला पाय जो केला होता तर त्याच्यात पायाला सूज असल्यामुळे ती साईज मोठी होती. आता ही साईज त्यांनी परफेक्ट करून दिली. या मटेरियल आता नवीन आहे, थोडस टाईट जात आहे, पण रेग्युलर यूज केल्याने काय फरक पडेल ते नंतर कळेल. छान छान वाटलं, छान वाटलं. म्हणजे सेवा चांगली आहे तुमची. हा, आणि जो पूर्ण स्टॉप आहे तो सुद्धा खूप सत्य साईबाबांच्या कृपेने मला हा पाय मिळाला. आता पुढील वाटचाल चांगली होईल. साईराम. मी राजीव कुमार नरेंद्र भट, राहायला अंबरनाथला. मी 12 तारखेला एक दिव्यांग कल्याणकारी सेवा संस्थामध्ये आलो होतो आणि माझा मेजरमेंट घेतला. त्यावेळी मी तेव्हा आपला जयपूर फूट घालायचो आणि त्याच्यानंतर माझं मेजरमेंट घेतल्यानंतर आज मला बोलवलं आहे. व्यवस्थित पाय बसलाय माझा. आता मी नवीन पाय बसूनच घरी चाललोय आणि तो माझा जयपूर जे फूट होता मी बॅगेत ठेवला. मध्ये चिकार फरक येत आहे की जयपूर फूट मध्ये म्हणजे आम्ही फक्त बेल्टनी बांधू शकतो. ह्याच्यामध्ये ना आम्हाला नी कॅप आहे. नी कॅपनी ना आम्हाला खूप फायदा होतो. लॉक लवकर होते, हा पाय लवकर लॉक होतो. आणि ते जयपूर फूट मध्ये थोडंफार जास्त चालल्यानंतर आहे ना तो फाटून जाते ती बेल्ट वगैरे. आता ह्याच्या आता तर मला फक्त अर्धा तास झाला, अर्धा तास नाही 10-15 मिनिटं झाले. त्याच्यानंतर आता बघू पुढच्या आठवड्यात काय उत्तर येईल. सत्यसाई बाबामुळे आम्हाला आज हे प्रसाद सारखा भेटला आम्हाला. म्हणजे जे आम्ही जे दिव्यांग लोक असतात त्यांना खूप काही म्हणजे आमचे गुरुजी, आमचे बाबा, त्यांचे मतीने जे पण काम होतात चांगले होतात आणि हे पण आमच्या बरोबर सगळे दिव्यांगांसाठी चांगलं काम आहे. आणि इन्स्टालिम खूप बद्दल आहे ना मी आभारी आहोत आणि आभारी राहणार पण. मी सावित्रा राजेंद्र थोरात. मी तळेगाव दाभाडे इथून आले. तर मला बरोबर चांगला पाय दिलेला आहे त्यांनी, योग्य. मी एकदम पहिला पाय जरा हे होता, येत नव्हता मला बरोबर तो, तर आता हा बरोबर परफेक्ट बसतो. क्वालिटी एकदम चांगली आहे. ती क्वालिटी जरा हे होती, साधी होती हलकी, आणि ही जरा चांगली क्वालिटी. पाय मिळाल्यामुळे मी आता कसं इकडे तिकडे ते घालून जाऊ शकते. हा, वाढ मध्ये गॅप खूप हे केलता मी, ते वापरलं नव्हतं. आता चांगलं चालेल. सत्य साईबाबा यांच्यातर्फे आम्हाला हे दिलं तर मी एकदम खुश आहे आणि त्यांचे खूप आभारी आहे. एवढे म्हणजे चांगली आम्हाला क्वालिटी त्यांच्यातर्फे भेटली म्हणून. नमस्कार, मी राजेंद्र सीताराम थोरात. माझी मिसेस सावित्री थोरात. आम्ही गेल्या खूप वर्षापासून आम्ही हा कॅलिपरची खूप आतुरतेने वाट बघत होतो, पण आम्हाला हा कॅलिपर भेटत नव्हता कुठंच. पण जयपूरचा बूट आम्हाला भेटायचा, पण
त्याच्या वेटमध्ये ह्याच्या वेटमध्ये खूप फरक आहे. हा कॅलिपर माझ्या मिसेसला खूप योग्य आहे, कारण की तो चालण्यामध्ये आणि ह्या चालण्यामध्ये खूप फरक असतो. कारण की हा योग्य म्हणजे पाय टाकताना फोल्डिंग होतो आणि चालायला योग्य हे होतं, चालायला व्यवस्थित जातो. आता मी पाहिलं खूप जण मुलांचं की काय काय जयपूर बूट फोल्डिंग होत नाहीयेत आणि हे बूट फोल्डिंग होतात जयपूर हे कृत्रिम पाय. आणि याच्यामुळं माझ्या मिसेसला हा कृत्रिम पायाचा खूप उपयोग होईल असं मला तर वाटतंय. म्हणून मी या संस्थेचा खूप आभारी आहे, कारण की जेणेकरून माझ्या मिसेसला मोफत हे जयपूर बूट दिले, ते कृत्रिम पाय दिल्याबद्दल मी खूप आभारी आहे. मी खूप हे त्यांच्या भक्तीमुळेच आमचं दिव्यांगांचं पण खूप कल्याण आहे. महेश रामचंद्र पवार, सांगलीतून आलोय. हा हो, 12 तारखेला आलतो, आज आलो 31 तारखेला. आता पहिल्यांदाच घालतोय, एकदम बरं वाटलं. आता प्रॅक्टिस करून चालायला पहिल्यांदाच आता बरं वाटायला लागलं. चालू शकतो, माझे वैयक्तिक कामं करू शकतो, कुणावर अवलंबून राहू शकत नाही. स्वतः माझे मी कामं करू शकतो चालायला लागलं. बरं वाटतंय, कुठं तरी आपल्याला आनंद वाटतोय. हा तुमच्यामुळेच श्री साईंच्या कृपेने झाले. खूप आवडलं, मनापासून आभार. होय, पहिल्यांदा उभा राहा. हा, दोन वर्षानंतर उभा राहा. पहिल्यांदा उभा राहा. 2 वर्षानंतर आज पहिल्यांदा उभा राहणार. आता मी फिरू शकतोय, इकडे तिकडे जाऊ शकतोय, मी वैयक्तिक माझं स्वतःच काम करू शकतोय. कोणाला आणून दे करू शकत नाही, माझं मी आणू शकतोय जाऊन चालायला. धन्यवाद. पाया पडतोय. 2 वर्षानंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहून खुश आहे, आनंदी आहे. आभारी आहे. मी सागर हुलावले, मुळशीमधून पौड ह्या ठिकाणी गावातून आलो आहे. या संस्थेत येऊन मला भरपूर पाय बसवल्यावर बरं वाटलं आणि संस्थेचे सगळे कर्मचारी वगैरे सगळे चांगले आहेत. हा पाय बसून मला म्हणजे इतका खूप आनंद होतोय बस की मी आता परत चालेल, जॉब करन, परत काम वगैरे करन. हा, नवीन सत्यसाईबाबांच्या कृपेने माझी परत नव्याने उमेद झाली. मी आनंदी आहे, त्याबद्दल मी त्याबद्दल माझा सत्यसाईबाबांना नमस्कार. नमस्कार, मी प्रवीण सुरेश गरम, मुळशी तालुक्यातून होतो, ग्रामीण भागातून. या ठिकाणी दिव्यांग कल्याण संस्थेमध्ये वानवडीमध्ये मला कळलं की आर्टिफिशियल लिंब मिळतात आहेत आणि ते सुद्धा श्री सत्यसाई ट्रस्ट जे महाराष्ट्र आहे त्यांच्याकडून मोफत स्वरूपात दिले जातात. तर इथं आलो त्यानंतर त्यांची जी लिंबची क्वालिटी होती, त्यांनी अतिशय उत्कृष्ट असे जे काही अवयव आहेत ते दिलेत आणि मी त्यामध्ये खूप समाधानी आहे. मी आता दोन्ही पाय एक हात घालून बसलोय इथे तुमच्या समोर
आणि ते अतिशय उत्तम प्रकारचे आहेत आणि ते चालण्यास देखील मला म्हणजे प्रेरणा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद देतात. अजिबात कुठल्याच प्रकारचा मला त्रास होत नाहीये, त्यामुळं मला खूप चांगलं वाटतंय. आणि ट्रस्टाबद्दल सांगायचं म्हटलं, श्री सत्यसाई सेवा यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांची सेवा अतिशय उत्तम प्रकारची सेवा आहे. त्यामध्ये त्यांचं जेवण आलं, त्यांचे स्वयंसेवक, प्रत्येक स्वयंसेवक हा प्रत्येक मुलासारखा काळजी घेतोय प्रत्येक पेशंटची. असंच मी म्हणेल आणि माझे 2 शब्द संपवेल. थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल. ओम साईराम. नमस्कार. मी अर्चना प्रवीण भर. सत्यसाई सेवा ट्रस्ट आहे त्यांच्यातर्फे आम्हाला जे काही बहुमूल्य मोलाची मदत झाली आहे, जे आर्टिफिशियल लेन्स वगैरे हाताचे आणि पायाचे हे जे मिळालं आहे त्यांच्याकडून, त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचे आभारी आहोत. आणि त्यांची जी सेवा आहे सर्वच म्हणजे दुसरी पण असेल की नाश्ता वगैरे जेवण हे पण, आणि जसं त्यांना आर्टिफिशियल लेन्स हाताचं पायाचं मिळालेलं आहे ते पण अत्यंत चांगल्या क्वालिटीचे मिळाले आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप ऋणी आहोत. आणि ते मिळाल्यानंतर आम्हाला जे पुढची कामं करण्याची उत्स्फूर्त प्रेरणा मिळते आहे, त्याबद्दल देखील आम्ही ट्रस्टचे खूप आभारी आहोत. जे त्यांना हे मिळालेलं आहे पायाच्या हातात, त्याबद्दल आम्ही म्हणजे दैनंदिन जीवनातली भरपूर काही कामं करू शकतो. आणि पुढील काम जे त्यांचे म्हणजे ते स्वावलंबी होतील त्याबद्दल, की हात आणि पाय मिळाल्यानंतर जेणेकरून त्यांना कोणावर डिपेंड राहता येणार नाही, स्वतः सगळे कामं करू शकतात ते. त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. ज्ञानेश्वर आणि मी इथं 13 तारखेला आलो होतो. तर माझं मेजरमेंट झालं त्या दिवशी. तर मला इथं सगळी व्यवस्था होती जेवणा खावण्याची वगैरे, तर थोडं बरं वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि त्याच्यानंतर मला एक 2 दिवसापूर्वी कॉल आला की माझं काय तयार झालं होतं. तर आज आलो तर आज पण व्यवस्थित सगळे. आता नवीन पाय भेटल्यामुळे जरा जास्त चांगली फिलिंग येते पहिल्यापेक्षा, आनंद वाटला. पहिला पाय म्हणजे थोडा हे होता, लुटत होता, हे होता, हे जरा हे क्वालिटी चांगली आहे पायाची. बऱ्यापैकी आता काय त्याला चालायला यायला टाइम लागेल, चालायला यायला थोडा त्रास होणार नाही, त्याच्यामुळे थोडं आणखी आराम होतो. आता याचे अगर रिसेंट जे कार्यक्रम ठेवला ते सत्य साईबाबा या संस्थांनी ठेवलेला आहे. तर इथले सर्व मंडळी तर व्यवस्थित विचारपूस करतात, चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं विचारपूस करून जातात. आनंद वाटला. तर मी सत्य साईबाबा संस्थांचे मनापासून आभार मानतो. माझं नाव निलेश शंकर विटकर. माझा ॲक्सिडेंट झाला होता. आता कृत्रिम पाय बसून घ्यायला आलो होतो. आज पहिलाच दिवस आहे. थोडंफार वाटतंय बरं. तर आता कारण नवीन सुरुवात आहे, त्याला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. हो आहे, थोडंफार आहे. क्वालिटी छान आहे. सगळ्यांचा स्वभाव इथं मॅडम लोकांचा, सर लोकांचा चांगला आहे. समजावून सांगतात कसं चालायचं कसं नाही, व्यवस्थित प्रॅक्टिस करायची. जेवण वगैरे इथं भेटतंय. आयोजन केलेलं आहे, त्यांचे मनापासून आभार. माझे नाव निशा दौलत थोरात. मी हडपसर शेवळवाडीवरून आलेले.
12 जुलैला आम्ही पहिल्यांदा पायाचं माप दिलेलं. त्यानंतर आज आम्हाला ते पाय भेटलेलं. छान आहे, पाय लाईट वेट आहे, पहिल्यापेक्षा चांगलं आहे. चालायला वगैरे हलकं जाते, सोपं जाते. हा, क्वालिटी क्वांटिटी सगळं चांगलं आहे, छान आहे सगळं. हा, नवीन पाय बघितला, खूप छान वाटलं. गव्हर्नमेंट खूप छान संस्था आहे असं अपंग लोकांसाठी. हा हा, म्हणजे चालायला वगैरे थोडंसं नॉर्मल सारखं वाटेल चालायला. हा, चालायला वगैरे थोडं स्पीड वगैरे, पहिलं चालायला वगैरे जमत नव्हतं ना जास्त, आणि असं आधार घ्यायला लागत होता. आता असं नॉर्मल पण चालता येतं. श्री सत्य साईबाबा ह्या संस्थेमुळे मला हा पाय भेटला, त्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि ह्या संस्थेने पण खूप मेहनत घेतली, त्याच्यामुळे त्यांचे पण आभार मानते. माझं नाव सोपान पांडुरंग माडवाळे, 8वी. चांगले वाटते. ते आधी थोडं जखम होत होते, आता बरं वाटतं. खेळणार पडणार आधीपासून आता करत होते. बाबामुळे आज मला पाय मिळाला, त्यांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे भारतभूमीच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्व शांतीचा, जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी जे पावन झाले, भारत भूचे स्वप्न रंगले, चढवणे उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. ओम श्री साई राम। भगवान श्री सच्चे साई प्रभु के चरणों में कोटि कोटि नमन, और हमारे महाराष्ट्र वेस्ट के सेवा दल को भी सतप्रेम साई राम। मेरा नाम डॉक्टर कृष्ण कुमार है। मैं अखिल भारत श्री सच्चे साई सेवा संगठन के तरफ से आज कल और आज जो भी हो रहा है दिव्यांग जन सेवा, उसके बारे में जानने के लिए और सेवा में भाग लेने के लिए यहाँ पे उपस्थित हूँ। मैं ये 2 दिन यहाँ का सेवा तत्परता, त्याग भाव और जो प्रेम से दिल खोल के ये जो सेवा कर रहे हैं यहाँ पे हमारे साई भक्तगण, वो काफ़ी श्लाघनीय है। और जितने भी दिव्यांग जन उन लोगों का कल्याण हो रहा है, वो पूरा साई संगठन के तरफ से श्री सच्चे साई प्रभु के अपार कृपा और दया से ये संभव हो रहा है। ये सेवा संगठन, ये पूरा सेवा, इसके सेवा के लिए बहुत आभारी हूँ अखिल भारत श्री सच्चे साई सेवा संगठन के तरफ से। और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले दिनों में भी ऐसी अच्छी सेवा स्वामी के नाम पे, स्वामी के चरणों में, स्वामी के खिदमत में ये सेवा। ओम श्री साई राम। स्वामी कहते हैं मानव सेवा ही माधव सेवा है। ये प्रोजेक्ट जो था ये था नहीं है, ये प्रोजेक्ट जो है ये स्वामी की ही इच्छा है, और स्वामी जो सोचते हैं वो करवा के ही छोड़ते हैं। उसके लिए वो हमको इंस्ट्रूमेंट्स बनाते हैं। हम जैसे लोगों को स्वामी ने इंस्ट्रूमेंट बनाया, इसकी हमें बहुत दिल से बहुत खुशी है कि स्वामी ने हमें इस काम के लिए चुना। और स्वामी बोलते मानव सेवा ही माधव सेवा है। जब ये हम लोगों ने प्रोजेक्ट शुरू किया तो इतना काफ़ी कुछ बीच में ऐसा हो रहा था कि होगा कि नहीं होगा, बट इसको जब स्वामी ने सोचा था तो ये होना था और ये हुआ। और जब ये शुरू हुआ और उसके बाद में जब हम लोगों को देख रहे हैं कि जब जब उनके लिम्स मिल रहे हैं और जब वो उनको पहन के जो उनके फेस पे खुशी है, जो उनकी आंखों में एक नमी है, वो शब्दों में बयान करना बहुत मुश्किल है, मुश्किल ही नामुमकिन है, क्योंकि ये सिर्फ वही जानते हैं कि वो खुशी क्या है। और
जो वो लोग चल रहे हैं, उसके बाद हम जब उनको देखते हैं इस तरीके से, उनसे पूछते हैं कि आप को कैसा लग रहा है, तो कहते हैं हमें एक नई जिंदगी मिली है। एक नई जिंदगी मतलब बहुत बड़ी बात होती है। हम लोगों को एक छोटा सा एक खुशी का पल दे रहे हैं, ये खुशी का पल उनके लिए पूरी जिंदगी है। स्वामी कहते हैं दिन दुखियों से प्रेम करो, मेरा साई प्रसन्न होगा। साई मेरा मैं तेरा, ये प्रेम की बहती धारा, इस धारा को हमको इसी तरीके से आगे कंटिन्यू करना है। मेरे साथ जितने लोगों ने साथ दिया, मैं उनका सबका तहे दिल से शुक्रिया करना चाहती हूँ। उसमें लक्ष्मी जी हैं, नरेश जी हैं, और ये प्रेम की धारा हम इसी तरीके से चलाते रहें। हम स्वामी से यही रिक्वेस्ट करते हैं कि हमें अपने सिर पे अपना हाथ रखे और हमें इस कार्य को और आगे बढ़ाते रहने का साहस दे, और हमारी उंगली पकड़ के हमारे साथ चले। साई राम।